निफाड तालुक्यातील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सायखेडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने प्राचीन परंपरेनुसार 10 दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळ्याची भव्य सुरुवात उत्साहात झाली आहे। महंत श्री श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ते शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे। बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता आजी आजोबा पूजन या हृदयस्पर्शी कार्यक्रमाने ब्रह्मोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी लहान मुलांनी आपल्या आजी आजोबांना हार घालून त्यांचे औक्षण केलंय व विधीपूर्वक पूजन केलंय। कुटुंबातील ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करणारा हा सुंदर उपक्रम उस्तांच्या मनाला भावलाय। दरवर्षी साजरा केला जाणारा हा कार्यक्रम पिढ्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ करणारा ठरित आहे। 10 दिवस चालणाऱ्या या ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन, भजन, महाप्रसाद वितरण, सामाजिक उपक्रम तसेच सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। युवक युवतींसाठी प्रेरणादायी व प्रोत्साहनपर मार्गदर्शन सत्रांचाही समावेश असून त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरतोय। सायखेडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असून परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालंय। बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ब्रह्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलंय। यंदाही शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिभावामुळे हा सोहळा विशेष ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। आजपासून ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली। 10 दिवसापर्यंत हा कार्यक्रम चालणार। तर प्रथमतः सगळ्यांचं संस्थानातर्फे स्वागत। आजचा हा कार्यक्रम 3-4 वर्षापासून चालला आहे। त्याच्या मागे पण काहीतरी कारण आहे। आजकाल आई आणि वडील हे दोघे नोकरी पेशा किंवा त्याच्यात गुंतलेले। संस्कार द्यायकरता घरात आजी आजोबा हे पाहिजे। जे संस्कार आजी आजोबा देतील ते आई वडील देऊ शकत नाही, त्यांच्यापाशी वेळच नाहीये। मंदिरांचं संस्थानांचं काम हे आहे का फक्त जे सनातन धर्माचे विसर पडू राहिला त्याची जागृती आणण्याकरता, आणि हा सगळा विविध कार्यक्रमाचं आयोजनच त्याच्याकरता आहे। फक्त अडचण ही एका जसं हिंदीमध्ये एक घडी आधी में पुण्यात तुलसी संगत साधुके हरय कोटी अपराध। जेवढा आपल्यापाशी वेळ आहे त्या वेळात वेळ काढून तरी मंदिरात गेलं पाहिजे। मंदिर हे संस्कारच देणार। आणि आजच्या काळात पाश्चिमात्य एवढं घुसलंय का संस्कार हे सगळे विसरून सगळे पाश्चिमात्यांकडे गेले। तेवढ्या करता हा चेक आहे आणि वेळचा वेळ काढून ब्रह्मोत्सवाला हजेरी लावा हेच आवाहन आम्ही बालाजी भगवान संस्थानाकडून करतो। जय श्रीमन्नारायण। आचार्यजी महाराज यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय तुमचं सर्वांचं। भाविक भक्तांनो, गेल्या 4 वर्षांपासून आपण या मंदिराच्या माध्यमातून धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करत असतो। ही जगभरात फक्त भारतात आणि भारतातच आपल्याला बघायला मिळते। आपण लहानांवरती या माध्यमातून एक संस्कार करत असतो की आपण कुटुंबामध्ये कसं राहिलं पाहिजे, मोठ्यांचा आदरभाव कसा ठेवला पाहिजे। आपण ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळेस परमेश्वराचं दर्शन घेतो, त्यावेळेस अगदी तल्लीन होऊन त्या परमेश्वराच्या चरणी लीन होत असतो। तद्वतच आपले महंत कमलाकांताचार्यजी महाराज हे आपल्याला चांगली शिकवण देत असतात की मंदिरामध्ये आल्यानंतर आपण परमेश्वराची कशी भक्ती करावी, परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी त्याची पूजा अर्चा कशी करावी। तसंच आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या परिवारामध्ये लहानांकडून मोठ्यांचं पूजन कसं व्हावं आणि ते का गरजेचं आहे। आजकालच्या जमान्यात तर याची खूप गरज आहे।
कारण या टीव्हीच्या आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण आपली सगळी संस्कृती हरवून बसलेलो आहोत आणि ही हरवत चाललेली संस्कृती जपण्याचं काम कोण करत असेल तर ते महंत कमलाकांताचार्य महाराज आणि त्यांच्या माध्यमातून हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तो सोहळा आपली संस्कृती जपण्याचं काम मोठ्या आनंदानं उत्साहानं आणि भक्तिभावानं प्रतिवर्षी करत असतो. स्वातंत्र्य पाहिजे असतं तिकडं माहेरला पण लक्ष राहतं तिचं, तिकडं आपल्या आई वडिलांचं कसं चाललंय, भावाचं कसं चाललंय, बहिणीचं कसं चाललंय. म्हणजे ती स्त्रीला स्वतःसाठी कधीच काही करीत नसती. तिचं शेवटपर्यंत तिचं लक्ष सगळं कुटुंबाला असतं. तर महिलांना एकच सांगणं स्वतःसाठी पण थोडंफार लक्ष द्या आणि जागा. आणि एवढं करून जी जिजा माता आहे तिनं पण गरोदर असताना शिवाजी महाराजाला घडवलंय. ते रामायण गीता फुकटे शिवाजी महाराज घडला, पण तिच्या पोटात असताना तिने शिकवून दिली शिवाजी महाराजांना. तेव्हा तो शिवाजी महाराज आपल्याला पाहायला भेटला. त्याचा इतिहास आपल्याला सगळ्या मुलांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. हे संस्कार आता घडले. जी वल्ली काठी आहे ती वल्ली दाबली गेली पाहिजे. ती वाळे काठी तर वाळली तर नंतर तीच काठी आपल्याला टोचल्याशिवाय राहत नाही. थोडं काम कमी करा जीवनामध्ये, पण मुलांकडे लक्ष द्या. कारण पुढचा काळ जो आहे भविष्य, तुम्ही किती पैसा कमवा तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणार नाही. योगा करा, प्राणायाम करा. मी जातो शाळेमध्ये, मला जेवढा वेळ भेटेल मुलांचा मी प्राणायाम पण घेतोय, योगा पण घेतोय. आणि शाळेमध्ये मला जेवढी सेवा करता येईल तेवढी पण मी सेवा देण्याचा प्रयत्न करतो. पण आपलं पण कर्तव्य वर्षाप्रमाणे हा एक आनंदाचा उत्सव आहे. हे कार्यक्रम शक्यतो गावोगाव होती नाही, पण बाराजी संस्थांच्या वतीनं हा दरवर्षी ब्रह्मोत्सव हे फार महत्वाची बाब आहे. आणि हा कार्यक्रम कमलाकांत महाराजांच्या कृपेपात्रानं दरवर्षी हो आणि आम्हाला येण्याची संधी मिळो याच शुभेच्छा. आपण ज्या साधू संतांच्या सहवासामध्ये राहतो त्याचा बी आपल्याला अभिमान पाहिजे. आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीव सुख नव्हे. आपण संतांच्या सानिध्यात जर राहिलं तर भगवंत सुद्धा आपल्या ज्या अडचणी असतील त्या दूर करतो. त्याचं कारण आहे भगवंतांचं आपल्या ज्या साधू संतांवर खूप प्रेम असतं आणि त्या साधू संतांच्या सहवासात आपण जर राहिलो तर भगवंत त्यांचा जो प्रिय संत असतो त्यांच्या संतांचा आपण जे भक्त असतो त्या भक्ताचं निराकरण करायला निश्चित येतो. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीव सुख नव्हे. आणि आपण ज्या धर्मात जन्माला आलो खरं तर एक विशेष आहे का ज्या मंदिरामध्ये जाणं येणं वगैरे टाळ हातात घेणं खरं खूप आनंद वाटला आणि मन भारावून गेलं. कारण आजी आजोबा यांचा जर खरा मित्र जर असेल तर हा नातू आपली नात असते. कारण वडिलांना बाबाजी म्हटले वडिलांना वेळ नाहीये खरोखर आहे. कारण आता त्या या धावत्या युगामध्ये आजोबा आजी आणि नातवंड हा खरा हे त्रिकूट बनलेलं आहे. आणि सगळ्यांना आपल्या मुलांमध्ये प्रेम नसतं एवढं या नातवांमध्ये प्रेम असतं. आणि या नातवांच्या हट्टामुळे आजोबा आजीला या कार्यक्रमाला हे यावंच लागतं. कारण खरं जी आपुलकी असते आपल्या नातवांबद्दल तर ती खरोखर एक आनंददायी असते. आमचा नातू म्हणे आजोबा आज तुम्हाला यावं लागेल, किती काम का असलं ते सोडून द्यायचं आणि कार्यक्रमाला यायचं. नातवाचा हट्टा हा पुरवाच लागतो. आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम इतका सुंदर झाला, मन भारावून गेलं. इथं सर्व उपस्थित आजोबा आजी असतील सगळ्यांना एक वेगळं पण वाटलं, एक आनंद वाटला. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.